माझं एकच म्हणणं आहे, मला 7 वर्ष मी काही गुन्हा करताना मला 7 वर्ष निर्दोष मध्ये यांना जेलमध्ये ठेवलेलं आहे ना, GRP रेल्वे मुंबई पोलिसांनी. त्याच्यानंतर 7 वर्ष बगैर सबूतने मला निर्दोष तर ठेवलं, परंतु माझा एवढा सत्यानाश केला. निर्दोष केव्हा झालं माहिती आहे का? मी स्वतः वकील बनलो जेलमध्ये. सर्वात पहिले माझा मुद्द्याची गोष्ट एवढंच आहे, मी काही गुन्हा न करताना एका हॉटेलमध्ये मी कॅप्टनचं काम करत होतो. त्या टायमाला कॅप्टनचं काम करत असताना मला अचानक गोपी नावाच्या मुलाने बलात्कार केला. माझं नाव गोपाल आहे. गोपालचं गोपी बनवून टाकलं मला आणि डेव्हलप स्टोरी करून त्यांनी मला एकतर्फा फैसला देऊन 7 वर्ष नाशिक कारागृहामध्ये मला घातलेलं आहे. त्यामध्ये 7 वर्षामध्ये मला ना जमानत दिली ना पॅरोल रजा दिली, कारण मी गरीब होतो. माझ्या 2 मुली होत्या, माझा हस्तकलचा एक परिवार होता, साला असा उजळून टाकला. 2 मुली अनाथ आश्रम मध्ये गेल्या. हा बलात्कारचा कलम लागल्या कारणानं माझी मिसेस सोडून गेली. माझा लव्ह मॅरेज होतो. माझ्या पप्पाला माहीत पडलं झाला बलात्कारच्या कलममध्ये. मला जेव्हा जेलमध्ये ॲडमिट टाकलं तर बापाचा हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आईचं मानसिक संतुलन खराब झालं. आज मी लॉ करून जरी इथं पार्ट टाइम प्रॅक्टिस करतो या कोर्टामध्ये आणि या सिस्टम सगळं लढतो. साला मला सरळ मिळते या भयानक सिस्टमला. साधं पुनर्वसन नाही करू शकत. माझं राज्य सरकार पुनर्वसन नसेल करा. आता मी अप्लिकेशनमध्ये लिहून दिलं, निवेदनमध्ये लिहून दिलं की माझं GST टॅक्स बंद करा. मी तुम्हाला वोटिंग करणार नाही यापुढं. माझे जे मौलिक अधिकार आहे माझ्याकडे नाही. माझी नागरिकता चिन्हवून घेतलेली आहे तुम्ही लोकांनी. अशा अनेक लोक आहे माझ्यासारखे, परंतु मी ते एकदम सिरियस आहे. ते एकदम सिरियस आहे. मी रस्त्यावर पडलेलो आहे. न्यायासाठी घुमघुम पागल होऊन गेलेला. माझा तितर बितर संसार झालेला आहे याच्यामध्ये. तुम्ही पान माझ्या घरापर्यंत तर माझी आई पागल झालेली आहे. 2009 मध्ये हे बलात्कारची घटना घाटकोपर रेल्वे स्टेशनला घडलेली होती. GRP रेल्वे पोलिसांनी मला फसवलेलं होतं. त्याच्यानंतर मला एक खोटे एव्हिडन्सच्या नुसार मला फसवलेलं होतं त्यामध्ये रेल्वे पोलिसांनी. त्यानंतर एकतर्फा फैसला झाला सेशन कोर्टामध्ये आणि मला जेल झाली 7 वर्षाची. त्याच्यानंतर मला जेव्हा जेलमध्ये जेव्हा मी असताना शिक्षण केलं, माझं LLB केलं. त्याच्यानंतर मला सरकारकडे नेमकी काय मागणी? माझं पुनर्वसन करावं आणि जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याची CBI जशी मोठ्या लोकांमध्ये करतात ना. सर मी गरीब आहे म्हणून अगर माझ्या प्रकरणामध्ये अगर कोणी धीरूभाई अंबानी या मोठे सलमान भाई सारखे राहिले असते तर तो या महिला राहिली असती तर लवकर न्याय मिळाला असता. मी गरीब आहे म्हणून माझ्या प्रकरणामध्ये का नाही CBI CID इन्क्वायरी करताय? तुम्ही ED प्रत्येक जागी घुसून राहिले. माझ्या लिगल सत्य घटनेमध्ये घुसवा ना सर. माझं असं म्हणणं सत्य घटनेमध्ये घुसून त्याच्यामध्ये सत्य याच्यामध्ये काय सर बरेच अधिकारी आहे. याच्यामध्ये सर भ्रष्टाचार झालेला आहे. कसा? जे पोलीस अधिकारी होते रेल्वे पोलीसवाले त्याच्यामध्ये 9 पोलीसवाले होते, एक मॅजिस्ट्रेट आहे, एक PP आहे, याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट आहे. सर यांच्यावर मी एक हे पण केलेलं आहे, म्हणजे FIR करून त्यांचा गुन्हा नोंदवल्यानंतर ह्या सरकारने त्यांना वाचवलं परत. याच्यामध्ये ते आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे का नाही? काय या आरोपीला काय वाचवण्यात आलं आणि त्यांचं प्रमोशन करण्यात आलं. जे माझ्या प्रकरणामध्ये आयो आहे, जे पोलीसवाले 9 पोलीसवाले त्यांना सस्पेंड न करताना त्यांना प्रमोशन करण्यात आलेला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे यांनी. मी सबूत दाखवतो माझ्याकडे RTA आणि पूर्ण एव्हिडन्स सोबत दाखवू शकतो. तुम्ही आपण म्हटलात गोपाल, तुमचं नाव गोपाल आहे, तर तो एक गोपीचा काय रोल आहे त्याच्यात? तो गोपी मला तर माहित नाही कुठला अनोळखी तो गोपी कोण होता पता नाही. त्या स्त्रीने बोलली होती, जे कोण बाई होती मंदबुद्धी होती बिचारी, ती गरीब होती, तिलाही न्याय मिळाला पाहिजे सर. याच्यामध्ये या प्रकरणामध्ये मी नमूद केलेलं आहे की त्या बाईला पण ते पण माझ्या माई बहिणीसारखे, तिलाही न्याय मिळाला पाहिजे है ना. जिच्यावर जो बलात्कार केलेला त्या आरोपीला मला निर्दोष केलेला आहे, क्लीन चिट दिलेला मला मुंबई उच्च न्यायालयाने 2015 10 जून 2015ला मला क्लीन चिट दिलेला. माझ्याकडे कोर्ट ऑर्डर आहे. आपण का मुद्दा उपस्थित करताय? 2023 चालू आहे. 2023 चालू आहे सर. तेव्हा मुख्यमंत्री मी जेव्हा 2015ला मी 22 बरी झालं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं. त्यांनी माझ्यासाठी एक ऑर्डर केली आहे, त्याच्यामध्ये एक इन्क्वायरी करावी म्हणून, परंतु त्या ऑर्डरचं जराही पालन नाही झालेलं आहे. मी मंत्रालयामध्ये गेलो, सामना पेपरमध्ये अनेक पेपरमध्ये छापलेली बातमी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो, सगळं देतो तुम्हाला, परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. कारण एकदम भेदभावाच्या दृष्टिकोनातून गरीबाकडे लक्ष देत नाही. आणि मी अनेक वेळा गेलेलो आहे, माझ्याकडे अनेक निवेदन आहे, अनेक ओशी आहे माझ्याकडे. मी तुम्हाला अनेक गेट पास आहे मंत्रालयाची. मी परवानगीसाठी सर मी तिथं 9 दिवस झाले तिथं बसलेला, 11 तारखेपासून तिथं बसलेलं आहे मी अधिवेशनमध्ये. मी त्यांना विचारलं की माझं काय होतं, किती दिवस थांबू? ते बोलले तुम्हीच बघा म्हणे, तिकडची शूटिंग आहे माझ्याकडे. कोणाकोणी अधिकाऱ्याला भेटून आलं मी तिकडे, IPS साहेबांना सगळं भेटून आलं असं, आणि सांगितलं की मी स्वतःच पाहतो, मी स्वतःच न्याय मागतो. म्हणून मी स्वतः एक 1% आलेला इथं. जसं मी कोर्टामध्ये इन पर्सनच लढत आहे, 14% आहे सर मी इन पर्सन. माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, पिटिशनर मीच आहे, स्वतः लढतोय मी केसमध्ये. कारण माझ्यासारखा गरीबासारखं कोण येणार आहे? माझ्यापाशी मोठा वकील पण नाही आहे सर, मी कसं लढणार आहे? आज मी ठीक आहे, मी लढून आलो सर, पण माझ्यासारखे तर अनेक लोक आहेत सर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.